तर मंडळी, आज बनवूयात कुरकुरीत मटार कटलेट. मुलांच्या डब्यासाठी परफेक्ट रेसिपी आहे. त्यासाठी 1.5 कप वाटाणा गरम पाण्यामध्ये घालून मऊसर शिजवून घ्यायचा. वाटाणा काळा पडू नये म्हणून थोडीशी शिजवताना साखर घालायची. 1.5 कप वाटाणा आहे तर 1 कप पोहे घेऊन चाळणीत भिजवून बाजूला ठेवून दिले. इथे पालक, गाजर, कोथिंबीर घेतलेले आहे. तोपर्यंत वाटाणाही छान मऊसर शिजला. पोहे चांगले मळून घेतले. नंतर शिजवलेला वाटाणा असा पोटॅटो मॅशरने मॅश करून घेतला. मग घातलं गाजर, पालक आणि कोथिंबीर बारीक चिरलेली. यावरती घालूयात सुके मसाले. अर्धा टीस्पून हळद, 1 टीस्पून धनाजिरा पावडर, लाल तिखट 1 टीस्पून, गरम मसाला थोडासा, चाट मसाला अर्धा टीस्पून, अर्धा लिंबू, अर्धा इंच आलं असं किसून घालायचं आहे. आता या सगळ्याला बाइंडिंग यावं म्हणून 4 टेबलस्पून बेसन पीठ घातलेलं आहे. 1 टीस्पून तांदळाचं पीठही घातलेलं आहे. सगळं हे व्यवस्थित मिक्स करून मळून घ्यायचं. अजिबात पाणी न घालता हे घट्टसरच मळून घ्यायचं आहे. मग करून घ्यायचे असे हाताला तेल लावून पातळ असे कटलेट पातळ करायचे, जाड अजिबात करायचे नाहीत. सगळे कटलेट लोखंडी तव्यावर तेल घालून व्यवस्थित दोन्ही बाजूनी भाजून घ्यायचे. पहिल्यांदा कटलेट ठेवून त्याच्यावरती झाकण ठेवायचं. नंतर याच्यावरती थोडेसे असे तीळ टाकून घ्यायचे, दाबून घ्यायचे आणि परत पलटी करून झाकण लावून बारीक गॅसवरती 2 मिनटं कटलेट छान भाजून घ्यायचे. दोन्ही बाजूनी मस्त असे कटलेट भाजून तयार आहेत. रेसिपीचा लॉंग व्हिडिओ चॅनलवरती उपलब्ध आहे. त्याची लिंक या व्हिडिओ खाली दिलेली आहे. तिथून तुम्ही सविस्तर रेसिपी पाहू शकता. आवडलं असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब. बाय.